ग्रामपंचायतीचे खड्ड्याकडे दुर्लक्ष, ज्येष्ठ नागरिकांनी श्रमदानातून बुजवला खड्डा। रामानंद नगर ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा परिषद शाळा क्रमांक 2च्या शेजारी आणि ICICI बँकेच्या समोर रस्त्याच्या मध्यभागी गेली बरीच वर्षे मोठा खड्डा पडला होता। त्या रस्त्याने ज्येष्ठ नागरिक, शाळेतील लहान मुलं ये-जा करत असतात आणि बँकेमुळे मोठ्या प्रमाणात रहदारी असते। या ठिकाणी बरेच वेळेस अपघात झाले आहेत। यावर ग्रामपंचायत प्रशासन लक्ष देत नसल्याने रामानंद नगरमधील आणि सावंतपूर वसाहतीमधील ज्येष्ठ लोकांनी स्वतः श्रमदान करून खड्डा बुजवला। यावेळी सामाजिक कार्यकर्ते संदीप वाघमारे, कृष्णा मिठारी, वैभव चौगुले, आशिष चौगुले, सुनील माळी, प्रदीप झेंडे, अक्षय पवार, ज्येष्ठ नागरिक संपतराव गायकवाड काका, सावंतपूर ग्रामपंचायतचे माजी सदस्य भरत घाडगे, तसेच भरत चौगुले, अनिल जाधव, विष्णू सुतार, किरण सावंत, मनोहर सावंत यांच्या सर्वांच्या सहकार्याने आणि मदतीने होणारे अपघात टळले आहेत। बरेच दिवस या रस्त्यावरची थोडीशी येण्या जाण्याची वर्दळ लोकांना त्रास होतो येण्या जाण्याची। त्यामुळं ते काम बरेच दिवस रगडलं। ते रगडलेलं काम पुन्हा संघटित होऊन ते काम एकत्रितपणे हवं आहे, चांगल्या पद्धतीने व्हावं म्हणून आम्ही प्रयत्न केला आहे आणि त्या पद्धतीने ते व्हावं। ते अपघात होऊ नये, लोकांना कोणाला ज्येष्ठ लागणारी लोकांना कोणाला त्रास होऊ नये या दृष्टीने शाळेची मुलं इथे जातात करतात, वाहतुकीला अडचणी द्या त्यासाठी जबरदस्ती जवळ नजीक शाळा आहे आणि बँका आहे, त्यामुळे लोकांना त्रास कमी व्हावा या काय चांगल्या हेतून उद्देशानं हे काम आम्ही सार्वजनिक पद्धतीने करतात। आज या ठिकाणी रामानंद नगरमध्ये या ठिकाणी पाईप फुटल्यामुळे या ठिकाणी मोठा खड्डा पडलेला आहे। हा साधारणतः एक 5-6 वर्षापासून असाच खड्डा आहे। या ठिकाणी ग्रामपंचायत प्रशासन याच्यावर लक्ष देत नाही, त्यामुळं रामानगरमधील व सावंतपूर वसाहतीमधील ज्येष्ठ नागरिक आहेत या ठिकाणी त्यांनी स्वतःच्या श्रमातून या ठिकाणी खड्डा बुजवण्याचं काम या ठिकाणी करत आहेत। या ठिकाणी जवळ ICICI बँक आहे, अंगणवाड्या आहेत, महाविद्यालय पण आहे। या ठिकाणी लहान मुलं ये-जा करतात, ज्येष्ठ नागरिक ये-जा करतात। या ठिकाणी भरपूर प्रमाणात अपघात झालेले आहेत, तरी याच्यावर प्रशासन लक्ष देत नाही, म्हणून ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी स्वतः काम करून हा खड्डा बुजवण्याचे काम करत आहेत। सांगली डिजिटल जमाना, डिजिटल बातम्या।